विकास कामांना गती देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य पत्रकारांच्या माध्यमातून नेहमीच होत असतं, असं प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम येसर यांनी केलं असून पत्रकार दिनाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेला सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. जिल्हा परिषदेच्या विकासाला गती देण्यासाठी पत्रकारांचं मोठं योगदान आहे, असं मत जिल्हा परिषद सीईओ जंगम कुलकर्णी यांनी केलंय. जिल्हा परिषदेत मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन सीईओ यांच्या हस्ते करण्यात आलं. सीईओ जंगम यांच्या हस्ते मान्यवर पत्रकारांचा शाल, पेन, डायरी देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, सोलापूर जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर गोतसुर्वे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे विक्रम खेलबुडे, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, सचिव रवी बगले, खजिनदार मनोज भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. धोरणात्मक कामासाठी पुढे राहूयात असं प्रतिपादन सीईओ कुलदीप जंगम यांनी केलं. सकारात्मक संकल्पना निदर्शनास आणा असं प्रतिपादन अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर यांनी केलं. पत्रकार यांचं विकास कामात महत्त्वाचं योगदान असल्याचं महत्त्वपूर्ण प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केलं. या कार्यक्रमासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीय सहाय्यक सुधाकर माने देशमुख, सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल जगताप, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन साळुंके, सीईओ कक्षातील वरिष्ठ सहाय्यक सूरज नदाफ, कनिष्ठ सहाय्यक नरेंद्र अकिले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केलं. संवाद सल्लागार सचिन सोनवणे, जनसंपर्क कक्षातील सहाय्यक मेहताब शेख यांनी आभार मानले. सर्वप्रथम आज पत्रकार दिनानिमित्त माझे सर्व पत्रकार बंधूंना अभिनंदन. त्यापूर्वी आपण सर्वांनी साधुशब्द सांगून ठेवले, काही राहिले नाही. मी 2 शब्द फक्त एवढं सांगतो की जसं माझ्या आधी पत्रकार बंधूंनी सांगितलं की आपण सर्वांनी एकच मुद्द्यांसाठी किंवा एकच डेस्टिनेशन आहे आपला की लोकांचा विकास. आम्ही एक पदावर आहोत, अधिकारी आहेत, आम्हाला रूल्स वगैरे असतात, त्यामुळे आम्ही एक साईडला काम करतो, तुम्ही तुमच्या फील्डमधून काम करतात. शेवटी आपले दोघांचंच एकच इंटेन्शन आहे की लोकांपर्यंत सगळे सुविधा व्यवस्थितरित्या पोहोचवा आणि जे गोरगरीब आहे, ज्यांना काहीच मदत मिळू शकत नाही किंवा कधी आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांचं जे काही अडचणी आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवा, त्याच्यासाठी आपण काम करतात. आणखी लोकप्रतिनिधीपर्यंत पण जे धोरणात्मक विषय वगैरे ते मुद्दा त्यांच्या समोर मांडणे, हे सर्व काम आपण अत्यंत चांगल्या प्रकारे करतात. फक्त एक विषय मला सांगायचं, आपण असं आहे की तुम्ही आम्हाला सोडू शकत नाही, आम्ही तुम्हाला सोडू शकत नाही आणि आपण एकत्र पण येऊ शकत नाही. त्यांचे 2 पत्रे आहेत, जास्त लांब गेला तरी ट्राईन थांबून जाते, जास्त जवळ पण येऊ शकत नाही, जास्त जवळ आला तरी पण ट्राईन थांबतात. आता 2 पत्र्यासारखं आहे, ते एक इक्वल डिस्टन्स मेंटेन करायचं आणि सोबत यायचं, तेव्हाच आपल्या ट्रेन पुढे जातात. त्यामुळे माझं एवढंच विनंती आहे की सर्वांनी जे काही कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असेल किंवा फीडबॅक असेल ते आमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या वेळेवर पोहोचवा, जेणेकरून आम्ही पण आमच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करू शकतात आणि नवीन काही कधी आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत पण आमच्याकडे माहिती पोहोचत नाही, ही माहिती पण आपण वेळेवर देतात. त्यासाठी धन्यवाद सगळ्यांना. फक्त असेच आपण 1-2 रॅली पटऱ्यासारखा हे जर आपण डोक्यात ठेवला, मग आपण सोबत जाऊन आपली गाडी जे आहे विकासाच्या गाडी ते पुढे घेऊन जायचा, हेच उद्देश आहे आणि हेच अपेक्षा करतो आपले सगळ्यांकडून. धन्यवाद. ॲडिशनल सीओ सर, तसेच आमचे सहकारी कॅपो मॅडम, डेप्युटी सीओ पंचायत शेळकंदे सर, अमोल आणि इथे जमलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी आज 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण चालू केले. दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं नियतकालिक होतं आणि दर्पणच्या माध्यमातून आता सचिनला सांगितलं की त्यांनी समाज मनाचं जे काही
इंग्रजांच्या काळात व्यक्त होता येत नव्हतं, त्या भावना त्यांनी दर्पणच्या माध्यमातून व्यक्त करायला सुरुवात केली. मला सांगायला अभिमान वाटतो की आपण आज महाराष्ट्रातले, म्हणजे आज आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे वारस आपण आहात. सर्व पत्रकार बंधू, त्या महाराष्ट्राला प्र. के. अत्रे असतील, त्यानंतर स्वतः लोकमान्य टिळक असतील, लोकमान्य टिळकांनी देखील केसरी आणि मराठी वृत्तपत्र चालू केली होती. त्या फार मोठ्या लोकांचा वारसा आपण चालवत आहात. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्याकडे पाहिले जाते. या महाराष्ट्राला समृद्ध पत्रकारितेचा वारसा आहे. आपण पाहिलं असेल की जेव्हा आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे प्र. के. अत्रे आणि यशवंतराव यांच्यातला तर संबंध आपल्याला माहीतच आहे. प्र. के. अत्रेंनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये यशवंतराव काही काम करत नाही म्हणून यशवंतरावांवरती फार त्यांच्या लेखणीतून हल्ले चढवले. परंतु जेव्हा यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश या महाराष्ट्रात आणला, त्याच प्र. के. अत्रेंनी यशवंतरावांवर भरभरून लिहिलं. एवढंच नाही तर यशवंतरावांच्या घरी जाऊन यशवंतरावांचे त्यांनी अभिनंदन केले. हा महाराष्ट्राचा वारसा आहे, त्यामुळे तो वारसा सर्वांनी चालवावा. तुम्हाला पत्रकार दिनानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आज अधिकारी आणि सर्व पत्रकार यांच्यात चांगलं नातं आहे हे असंच कृतज्ञत व्हावं. आमच्या सर्वांसाठी तुम्ही एक आरसा म्हणून काम करत आहे. आपणही आपला वारसा जपावा. आमच्याकडून काही चुका झाल्या तर आपण ते निदर्शनास आणून द्यावं. आपल्या सर्वांना पत्रकार दिनानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते. धन्यवाद.